राजनीति, आंदोलन, किसान, करप्शन, गरीबी, इन सभी मुद्दों पर आवाज उठाएगा अब तक न्यूज इंडिया। सत्ता के आगे जब भी सवाल कमजोर पड़ने लग जाए तो सवाल उठाने पड़ते हैं। बोल के लफ्ज आजाद है तेरे, बोल के सच जिंदा है अब तक। मालेगाव शहरामध्ये रिपब्लिकन पक्षामध्ये जो मनमानी कार्यभार चालू आहे त्याचा निषेधार्थ म्हणून आज जो पक्ष सोहळा, प्रवेश सोहळा, पदग्रहण सोहळा आयोजित केलेला आहे त्या संदर्भात मी सर्वप्रथम श्री यांचा धन्यवाद करतो। त्याच पद्धतीने मालेगाव शहराला प्रथमच म्हणजे दुसऱ्यांदा उत्तर महाराष्ट्राची कलाटणी भेटलेली आहे। त्याआधी भारतजी मजदे यांचं गेल्या काही दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचं मी आपल्या सर्वांच्या वतीने आर्थिक अभिनंदन करतो। आज युवा कार्यकर्त्यांतर्फे आज त्यांचा नागरिक सत्कार पण आहे, तो पण आपण मोठ्या उत्साहाने साजरा करू। आज जो रिपब्लिकन पक्षामध्ये इतर जातीचे सर्व समाजातील लोक समाविष्ट होत आहेत, अत्यंत आनंदाची गोष्ट आहे। लोक त्यांच्या पद्धतीने काम करतील, आपण आपल्या पद्धतीने काम करू। पक्ष वाढीसाठी आपल्याला जे करता येईल ते करण्याचा आपण प्रयत्न करू। आपण ज्या ज्या गोष्टीच्या उणीवा आहेत त्या भरवण्याचं काम आपण पक्षाच्या माध्यमातून करू। आपल्याकडे बोटी आणि रोटी असे काही कार्यकर्ते नाहीत, काही गटांमध्ये आहेत, त्यांच्याबद्दल आपण बोलायचं नाही। ते काही व्हायरल करतील, काही गोष्टी पोस्ट करतील, ते आपण पाहत राहायचं फक्त। परंतु आपण पक्ष वाढीसाठी आपल्याला जेवढं करता येईल तेवढं करण्याचं काम आपण करतो। आज असलमबाई आले आहेत, इम्रानबाई आले आहेत, रवी आहे, सकट आहे, त्यानंतर आदिवासी समाजाचे राजू सोनवणे आहेत, 40 वर्षापासून आपल्या पक्षामध्ये काम करत आहेत, जागर डिलिव्हर आहे, अनेक पक्षाचे लोक आपल्यामध्ये आहेत। त्यामुळे आपण आज हा नागरिक सत्कार पण करू, प्रवेश सोहळा पण करू आणि काही लोकांना पदं द्यायची आहेत ते पदं पण डिक्लेअर करू। आणि हे पदं जे असतील हे पद आता उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष आहेत, आपल्या सोबत आहेत, हे अधिकृत आहेत। ते जे पद डिक्लेअर करतील, युवा जिल्हा अध्यक्ष आहे, मी माजी जिल्हा अध्यक्ष आता घोषित करून देतो। भविष्यात मला कोणतं पद भेटेल तिथं तर आपण अधिकृत जे पद देऊ हे अधिकृत राहतील, कारण आपल्या सोबत आता उत्तर महाराष्ट्राचे पद आहे। त्यामुळे आपल्याला कोणत्या पदाधिकाऱ्यांची आवश्यकता नाही, हे संविधानिक पद आहे। या संविधानिक पदाने जे पद दिले ते अधिकृत असतील आणि भविष्यात जे कोणी पद डिक्लेअर करतील, माझं पद आल्यानंतर त्या सर्व कार्यकारिणी मी डिझॉल्व करणार आहे असं सांगतो। तर येणाऱ्या काळात ते डिझॉल्व होतील आणि नवीन कार्यकारिणी डिक्लेअर होईल। आठवले साहेबांच्या परवानगीने, लोंढे साहेबांच्या परवानगीने आपण त्या कार्यकारिणी डिझॉल्व करणार आहे। ते कार्यकारिणी आतापर्यंत अधिकृत नाहीत, ते अनधिकृत कार्यकारिणी आहेत आणि ते फक्त आपलं पोस्ट, आपलं नाव वाढीत कसं लागेल, पत्रकारांना 5,000 रुपये दिले, 200 रुपये दिले, 5 जेवण घालणे असे प्रकार करून ते व्हायरल करतायत। त्यामुळे त्यांचे जे पद आहेत ते अनाधिकृत आहेत, अधिकृत नाहीत। आता उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आहेत, युवा जिल्हा अध्यक्ष आहेत, शहराध्यक्ष आहेत, हे महानगर प्रमुख नाही ना, शहराध्यक्ष आहेत। त्यानंतर आता अल्पसंख्याक जिल्हा अध्यक्ष डिक्लेअर होतील, आता तालुका अध्यक्ष दिलीप आयरे आहेत, हे अधिकृत पदाधिकारी आहेत। यांच्या माध्यमातून जे पद डिक्लेअर होतील ते अधिकृत राहतील आणि जे कोणी पद निवडतील ते बेकायदेशीर आहेत, मी आता डिक्लेअर करतो। यापुढे आता आपण पहिले उपाध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्षांचा आपण सर्वांनी मिळून सत्कार करू, मग बाकीच्या गोष्टी। इंडिया शहर, तालुका आणि उत्तर महाराष्ट्राचे काही पदाधिकारी, जिल्ह्याचे काही पदाधिकारी सर्व मिळून मला मागच्या महिन्याला
आदरणीय आपल्या जिल्ह्याचे उत्तर महाराष्ट्राचे खंबीर नेतृत्व, जिल्ह्याची आणबाण शान प्रकाशजी लोंढे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि सामाजिक न्याय मंत्री श्रीमान रामदासजी आठवले साहेबांच्या आशीर्वादाने नाशिक जिल्ह्यामध्ये मालेगाव तालुक्यात पहिल्यांदाच म्हणजे दुसऱ्यांदा उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी मिळाली आणि पहिल्यांदाच उत्तर महाराष्ट्राच्या उपाध्यक्षपदी आपल्या मालेगावचा सन्मान वाढवण्यात आला, मालेगावचे शान वाढवण्यात आले आणि मालेगावला एवढा मोठा बहुमान देण्यात आला। याचं सर्वात प्रमुख कारण म्हणजे आपल्या मालेगावचे सर्व पदाधिकारी आणि जिल्ह्याची आणबाण शान प्रकाशजी लोंढे साहेबांनी आपला विश्वास टाकला आणि आपल्याला एवढी मोठी जबाबदारी दिलेली आहे। या जबाबदारीचं भान ठेवून आपल्या जिल्ह्यामध्ये पक्ष कसा बांधता येईल, पक्षाची कशी वाटचाल राहील, पक्षामध्ये सर्व समाजाचे सर्व जाती धर्माचे लोकांना आपल्याला कसं बळकट करता येईल त्यासाठी आपण या ठिकाणी जमलेलो आहोत। आणि माझ्या मालेगाव शहराच्या तालुक्याच्या उत्तर महाराष्ट्र जिल्ह्याच्या लोकांनी आज आमचा सन्मान जो केला, सुशील उशिरेंना युवा जिल्हाध्यक्ष पद मिळालेले, मला उत्तर महाराष्ट्राचे उपाध्यक्ष पद मिळाले आणि आमच्या इथे बरेच पदाधिकारी विकास केदारे साहेबांना शहराध्यक्ष पद त्याचं निवड झालेली आहे। असे बरेच इथे लोक आहेत, सगळ्यांना सन्मान साहेबांनी दिलेला आहे। परंतु या ठिकाणी असं आहे की आपल्याला आपल्या पक्षामध्ये रिपब्लिकन पार्टीची जी झंझावाती चळवळ आहे, या चळवळला बघून आपल्या तालुक्यातील शहरातील लोकांनी पक्षाकडे जास्त ओढ पकडलेली आहे। पक्षामध्ये अनेक पदाधिकारी मुस्लिम समाजाचे असतील, आदिवासी समाजाचे असतील, चर्मकार समाजाचे असतील, माळी समाजाचे असतील, मराठा समाजाचे असतील, असे अनेक मान्यवर आपल्या पक्षामध्ये त्यांचं सारखं रीग लागलेली आहे। पक्षाची ताकद मोठ्या संख्येने मोठी होती आहे आणि या ठिकाणी असं होतंय की रिपब्लिकन पार्टीची जी दिशा आहे काही ठिकाणी काही भरकटच चाललेली होती, तिला आपल्याला एक जागेवर कसं आणता येईल, पक्षाला शिस्त कशी लावता येईल। दुसरं असं की मालेगाव महानगरपालिकेची आता 2-4 महिन्यावर निवडणूक आहे। आपल्या रिपब्लिकन पार्टीच्या युती भारतीय जनता पार्टी, शिवसेना शिंदे साहेबांचा जो गट आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांच्यासोबत आपली युती आहे। या युतीमध्ये आपल्याला सगळे एकत्र येऊन आपल्याला आपली ताकद निर्माण करायची आहे। आपल्या पक्षाच्या लोकांना, आपल्या रिपब्लिकन चळवळीच्या लोकांना जी खरोखर प्रबळ दावेदार आहेत अशा लोकांना रिपब्लिकन पार्टीच्या वतीने, महायुतीच्या वतीने त्यांना सुद्धा जिथे जिथे आपली जागा आहे त्या ठिकाणी त्यांना सुद्धा निवडणूक कशी लढता येईल, जिंकता येईल याच्यासाठी ही विचार विनिमय बैठक आपण या ठिकाणी निर्माण केलेली आहे। आपल्याला आताच आपलं युवा नेतृत्व सुशील उशिरे हा सुद्धा एक अगदी आपला खंबीर कार्यकर्ता आहे, त्याचं काम अगदी जोरात चालू आहे। आपल्या सोबत आपल्या खांद्याला कांदा लावून अनेक वर्षापासून ज्यांनी चळवळीमध्ये योगदान दिलेले भारतजी चव्हाण साहेब हे सातत्याने आपल्या सोबत काम करतात। आपल्याला म्हणजे पक्षामध्ये त्यांचं पूर्वीपासून स्थान आहे, परंतु त्यांना सुद्धा आपल्या सोबतीने घेऊन मोठ्या जबाबदारी देऊन त्यांना सुद्धा पुढे वाटचाल करायची आहे। हा पक्ष आपल्याला बळकट करायचा आहे। आपण हा आपला पक्ष नसून आपला परिवार आहे। या परिवारामध्ये आपण सगळे लोक एका जागेवर, एका मनाने, एका दिलाने, एका घरामध्ये कसं राहू, आपल्या पक्षाला कशी शिस्त लागेल, आपण पक्ष बळकट करून सर्व समाजाच्या लोकांना आपल्या सोबत घेऊन कामकाज कसं उभं करता येईल। आपले तरुण तडफदार आपले जे बापूजी चव्हाण आहेत, धर्मा मजदे आहेत, आनंद गांगुडे आहेत, शशी वाघ आहेत, ही सगळे जागरण डिलोर आहेत, आपले सदावर्ते साहेब आहेत, आपले आकाश निकम साहेब आहेत, ही सगळी लोक आता बाबा असलम बाबा आलेले आहेत, आपले इम्रान भाई आलेले आहेत, असे बरेच मानव पाटण्याचे बरेच कार्यकर्ते, आमचे राजू भाऊ आदिवासी समाजाचे या ठिकाणी आलेले आहेत। आपल्या सगळ्या लोकांना घेऊन आमचा सचिन गायकवाड तरुण तडफदार कार्यकर्ता आहे, ही सगळ्या लोकांना सोबत घेऊन आपल्याला पक्षाची ताकद निर्माण करायची। आपल्यामध्ये काही लोक मतभेद निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, भेदभाव निर्माण करण्याचा प्रयत्न करतील, त्याच्याकडे बघू नका।
उत्तर महाराष्ट्राची उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आपल्याला साहेबांनी दिलेली आहे. आपल्याकडे प्रचंड ताकद साहेबांनी दिलेली आहे. आपल्याला घराघरापर्यंत आदरणीय प्रकाश लोंढे साहेबांना, रामदासजी आठवले साहेबांना घराघरांपर्यंत पोहोच करायचं आहे. आपल्याला मालेगाव तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये साहेबांचं नाव कुठे कुठे जिथे 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 गाव असेल, जिथे वाडी असेल, जिथे वस्ती असेल, त्या ठिकाणी रामदास आठवले, प्रकाश लोंढे साहेबांना आपल्या त्या ठिकाणी पोहोच करायचा आहे. या ठिकाणी आपण सगळे लोक आलोत. आपण सगळ्या लोकांनी पक्षामध्ये प्रवेश केला. अतिशय जोमाने ताकदीने या ठिकाणी आलेले आहेत. तुम्ही सगळे लोक या ठिकाणी या पक्षाला अशीच ताकद देत राहा, पक्षाच्या मागे चळवळी शक्ती देत राहा. आम्ही सर्व तुमच्या सुखादुखात आहोत. तुम्ही कुठे आवाज द्या, काही काम सांगा, त्या कामाला आम्ही सगळे लोक आमच्या तनमन धनाने तुमच्या सोबत आहेत. आमचं सगळं पाठबळ तुमच्या सोबत आहे. रिपब्लिकन पार्टीला जोर द्या, रिपब्लिकन पार्टी मजबूत करा. तुम्ही या ठिकाणी सगळ्या लोकांनी आमचा सत्कार समारंभ केला, एवढा सन्मान दिला, याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. माझे 2 शब्द